नमस्कार, हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते। या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत करिअर संदर्भात। आणि आजचा विषय आहे 12वी नंतरचे सर्वोत्तम करिअर कसे निवडायचे। आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ निलय मेहता। विषयाकडे वळण्यापूर्वी मी निलय सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार सर। नमस्कार। निलय मेहता यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास निलय सर हे पुण्यातील शिक्षण तज्ञ असून सीए आहेत। 12वी नंतर सर्वोत्तम करिअर कसं निवडायचं याबाबत निलय सर काही खास टिप्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला देणार आहेत। निलय सरांच्या करिअर काउन्सिलिंग मधून हजारो तरुणांना सुखी आयुष्य आणि यशस्वी करिअरच्या शिखरापर्यंत जाण्याचे मार्ग प्राप्त झालेत। त्याचबरोबर शिवाय सरांच्या पुण्यातील निलय एज्युकेशन संस्थेमार्फत दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना कॉमर्समधील इंटरनॅशनल लेवल एज्युकेशन आणि प्रॅक्टिकल स्किल्स देऊन 100% नोकरी, लाखोंचे पगार आणि बिझनेस यशस्वी करून त्यांनी दिलेले आहेत। त्याचबरोबर निलय सरांच्या शैक्षणिक संस्थांना त्यांच्या आधुनिक शैक्षणिक कार्याकरता अनेक सन्मानही प्राप्त झालेले आहेत। पुणे विजनरी अवॉर्ड, एज्युकेशन आयकॉन अवॉर्ड, शिक्षणदूत अवॉर्ड अशा असंख्य पुरस्कारांनी गौरवलेल्या सीए निलय मेहता यांच्याशी आज आपण थेट चर्चा करूयात। लगेचच पुन्हा एकदा स्वागत आहे निलय सर। अर्थातच 12वीची परीक्षा झालेली आहे, मात्र 12वी नंतर काय करिअर निवडायचं अजूनही विद्यार्थी संभ्रमात असतात। मग आर्ट्सला जायचं, कॉमर्सला जायचं, सायन्सला जायचं याबद्दल काय सांगाल? आता खरं तर हा संभ्रम आहे मुलांमध्ये मोठा आणि लहानपणापासून एक गोष्ट डोक्यावरती टाकली जाते, तू हुशार आहे म्हणजे तू सायन्सलाच जायला पाहिजे। कॉमर्स का घेतला हा प्रश्न मलाही विचारला गेलता जेव्हा मी ठरवलं की 10वीत टॉप मार्क आल्यानंतर पण कॉमर्सला जायचं, अरे तू सायन्सला का नाहीस गेला? आणि तिथून पुढे कॉमर्सला आल्यावर 11वी पासून एक गोष्ट टाकली गेली की तू सीएच व्हायचं, सीएच व्हायचं आणि सीएच व्हायचं। म्हणजे ह्या सगळ्या दडपणाखाली, ह्या स्पर्धांखाली हा गोंधळ खूप होतोय मुलांचा। मी एका गोष्टीबाबत तुम्हाला नक्की कल्पना देईन की आज जर एक अलिप्तपणे म्हणजे प्रत्येक मुलाची वैचारिक शक्ती, त्याच्या बाबतीतलं त्याची पार्श्वभूमी विचार न करता जर निर्णय घ्यायचा ठरला तर आज कॉमर्स ह्या क्षेत्रात खूप भरभराट आहे। जीएसटी आल्यामुळं, इंडस्ट्रियलायझेशन, ग्लोबलायझेशन ह्या सगळ्या गोष्टींमुळे अगदी फायनान्स, बँकिंग, इन्शुरन्स सेक्टर असू दे, टॅक्सेशन सेक्टर असू देत, ह्या सगळ्या सेक्टरमध्ये बिझनेस मॅनेजमेंट असू देत, अतिशय संधी उपलब्ध झालेल्या आहेत। आणि दुसरी महत्वाची गोष्ट 120 कोटी लोकांना जॉब देणं अशक्य आहे। त्याच्यामुळं गव्हर्नमेंट पण एंटरप्रेन्योरशिपला पुढाकार देतंय, बढ़ावा देतंय। आणि एंटरप्रेन्योरशिप म्हणजे बिझनेस हे सेक्टर कॉमर्समध्येच असल्याने ह्या बिझनेस सेक्टरलाही प्रचंड मागणी आहे आणि स्वाभाविकच गेल्या काही वर्षात कॉमर्समध्ये मुलांचं यायचं प्रमाण खूप वाढतंय। आता सायन्सचा जर विचार, त्याच्यामुळे मी एक नक्कीच पहिली गोष्ट म्हणेल की कॉमर्सला या। आणि आनंदाची गोष्ट 12वी सायन्स, आर्ट्स किंवा अगदी डिप्लोमा जरी झालेला असेल तरीही मुलं कॉमर्सला येऊ शकतात 12वी नंतर। सो हा निर्णय घेऊ शकता। सायन्समध्ये हेल्थ केअर सेक्टर छान आहे, पण तिथं MBBS सारख्या कोर्सेसना प्रचंड मागणी आहे, स्पर्धा आहे आणि मागणीही आहे। 13 लाख मुलातून 30,000 सीट आहेत। इंजिनिअरिंगची परिस्थिती सध्या खालावती आहे। आणि आर्ट्स ह्या सेगमेंटमध्ये जर विचार केला तर पहिलं सेक्टर सामान्य आर्ट्स करायचं आणि MPSC UPSC करायचं, जिथं प्रचंड स्पर्धा आहे। म्हणजे काही यशस्वी होतात, त्यांना प्रचंड मोठं करिअर मिळतंय, त्यांचा झगमगाट होतोय, पण त्यांच्या हजारो पट मुलं नैराश्यग्रस्त होत आहेत आणि त्यांना काहीच हाताला लागत नाही आणि त्या शिक्षणाचा पुढे काही फायदाही होत नाही वेगळा जर पास नाही झाले तर। पण तेच आर्ट्समध्ये दुसरा एक पार्ट येतो क्रिएटिव्ह आर्ट्स, की जिथं डिझायनिंग आलं, आर्टचे स्पेशल फॉर्म, गाणं किंवा ऍक्टिंग हे सेक्टर आले तर तिथं मात्र त्यांनी जावं ज्यांना जन्मजात हे काही गुण अवगत आहेत। सो अशा पद्धतीने आपल्या प्रकृतीनुसार निवड करावी। पण ओव्हरऑल बघितलं तर आज कॉमर्सला अतिशय सुंदर दिवस आहेत आणि पुढची 20 वर्ष ह्या क्षेत्रातलं करिअर हे सर्वोच्च करिअर असणार आहे। अगदी आता तुम्ही म्हणालात तसं की पुढची 20 वर्ष ह्या क्षेत्रात, कॉमर्स क्षेत्रामध्ये जर आपण करिअर केलं तर ते सर्वोच्च असणार आहे। अर्थातच आता पर्याय देखील तितके वाढलेले आहेत। साधारणतः कुठले पर्याय विद्यार्थ्यांमध्ये आता उपलब्ध आहेत? अच्छा, आज कॉमर्समध्ये जर बघितलं तर आपण एका लिस्टकडे नजर टाकूयात माझ्या कॉम्प्युटरवरती। सो पहिली गोष्ट, 12वी नंतर कॉमर्समध्ये आपण जाऊ शकतो। तर 12वी नंतर काही पर्याय उपलब्ध आहेत। त्यातला पहिला पर्याय म्हणजे ग्रॅज्युएशन करावंच लागतं, BCom किंवा BBA 3 वर्षाचं हे ग्रॅज्युएशन असतं। आणि ह्याच्याशिवाय दुसरा, जर ज्यांना वकिली क्षेत्रात जायचंय त्यांना लॉ हा ऑप्शन अवेलेबल आहे। ज्यांना टॅक्स, अकाउंट आणि फायनान्स या 3च क्षेत्रात जायचं आहे
त्यांच्यासाठी सीए किंवा सीएस मध्ये टिपिकली कंपनी लॉ हा एक सेक्टर मोठा असतो, त्यांना तो पर्याय अवेलेबल आहे. आणि बीबीए बीकॉम सोबत कॅटपी हे सेक्टर आहे की जे 12वी नंतरच 3 वर्ष तुम्हाला स्पेसिफिकली बिझनेस मध्ये घेऊन जाईल. हा आमचा जो कॅटपी कोर्स आहे अलॉंग विथ बीबीए अँड बीकॉम, तर हा पहिल्या 3 वर्षातच तुम्हाला बिझनेसमन पूर्णता बनवतोय, प्रॅक्टिकल स्किल्स देतोय. असे हे पर्याय 5-12वी नंतर मोठी अवेलेबल होतात. आणि जर ग्रॅज्युएशन नंतरचा आपण विचार केला तर हे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं की काही मुलं MBA किंवा MCOM ला जाऊ शकतात, जी अगदी मीडियम किंवा स्मॉल लेवलची MBA कॉलेजेस आहेत तिथं त्यांनी जावं, ज्यांना मीडियम करिअर करायचं आहे किंवा काही सर्टिफिकेशन्स घ्यायचे आहेत, मीडियम लेवलचे जॉब्स घ्यायचे आहेत. ज्यांना अगदी हाय लेवलचं करिअर पाहिजे आहे त्यांना टॉप लेवलचं MBA आपल्याला आपण देऊ शकतो की जे भारतातल्या अगदी टॉपच्या काही इन्स्टिट्यूट्स आहेत नावाजलेल्या, वर्ल्ड रँकिंग मध्ये येणाऱ्या, किंवा जर इंटरनॅशनल करिअर करायचे तर CFA, CPA जो US चा कोर्स आहे, CMA जो UK चा कोर्स आहे, ह्या पद्धतीचे कोर्सेस करता येतात. किंवा अगदी ग्लोबल MS किंवा MBA, म्हणजे हे जर शेवटचा ऑप्शन झालाच तर तो वन ऑफ द रिचेस्ट ऑप्शन मानला जातो. सो 12वी नंतर अशा बऱ्याच प्रकारच्या आहेत. फक्त प्रत्येकाने निवड करताना आपली कुवत, त्या कोर्सला लागणारी डिफिकल्टी लेवल, किती वर्ष जातील त्या कोर्समध्ये, माझे सक्सेस रेशो किती मिळणार आहे, हा सगळा विचार करावा. डोळे झाकून कुठलाच निर्णय घेऊ नये. सो असे असंख्य पर्याय अगदी कॉमर्समध्ये अवेलेबल आहेत आजच्या. अगदी आता तुम्ही एक खूप छान मुद्दा सांगितला की डोळे झाकून कुठलाही पर्याय निवडू नये. मात्र त्याचबरोबर अनेकदा असं होतं की आपली मैत्रीण किंवा आपला मित्र आपण ह्या कोर्सला जातोय तर आपणही त्या कोर्सला जावं असं करू नये, कारण की आपणही सगळ्या सारासार विचार करूनच ह्या निर्णयाकडे जावं. आता तुम्ही सांगितले असंख्य पर्याय खरं तर आता उपलब्ध आहेतच, मात्र ह्या पर्यायांपैकी कोणता उत्तम पर्याय ठरू शकतो जो सर्वोच्च यश तुम्हाला प्राप्त करून देऊ शकेल? आता हे बघा, सर्वोच्च यश किंवा उत्तम पर्याय हा माणसापरत्वे बदलतो. पुन्हा आपण एक स्क्रीन बघूयात माझ्या कॉम्प्युटरवरची. हे बघा, पहिल्यांदा माझं मत आहे की एखाद्या मुलाने ठरवावं. प्रत्येक माणूस वेगळा आहे. कुणी जॉबसाठी निर्माण झालाय, कुणी धीरूभाई अंबानी म्हणूनच कदाचित जन्माला आलेला आहे, बिझनेससाठी, कुणी प्रोफेशनसाठी. तर माझं सगळ्या मुलांना पहिलं म्हणणं आहे की शिक्षण ठरवायच्या आधी करिअर ठरवा की तुम्हाला आयुष्य कसं हवंय. तुम्हाला जॉबमध्ये जायचंय की तुम्हाला प्रोफेशनल प्रॅक्टिसमध्ये उतरायचंय की बिझनेसमन व्हायचंय. आणि हा निर्णय घेताना सगळ्याचे काही पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत. जॉबमध्ये तुम्हाला वेळेत अडकून राहावं लागणार आहे, दुसऱ्यांच्या ऑर्डर प्रमाणे काही गोष्टी कराव्या लागणार आहेत, आणि इन्कमला मर्यादा आहे. पण पहिल्या दिवशीपासून उत्पन्न चालू होतं. प्रोफेशन मध्येही आयुष्यभर अभ्यास करावाच लागणार आहे. मेजॉरिटी प्रोफेशन मधला अभ्यासाचा प्रवास हा चांगल्यापैकी खडतर असतो आणि इन्कम जॉब पेक्षा थोडं जास्त, पण त्यालाही एक लिमिटेशन. आणि तेच जर बिझनेसचं क्षेत्र घेतलं तर हे क्षेत्र म्हणजे प्रचंड यश देणारं क्षेत्र. जगातले टॉपचे 10,000 लोकांची लिस्ट काढा आणि त्यात तुम्हाला मेजॉरिटी बिझनेसमन दिसतील. जगातले हजारो करोड कमवणारी लोक बघा बिझनेसमन दिसतील. अगदी इथे चहावाला पण पुण्यात आज शेकडो करोडचा बिझनेस करतो आहे. तर हे एक क्षेत्र आहे आणि ज्याच्यामध्ये गट्स आहेत ना खरंच, आणि ज्याच्यामध्ये ते स्किल्स आहेत, ज्याला फॅमिली बॅकग्राऊंड आहे, मी त्यांना आज अपील करीन की तुम्ही बिझनेस करिअर निवडा आणि हजारोंना लाखोंना जॉब द्यायची गोष्ट करा. ह्या भारतातल्या 133 करोड लोकांना जॉब देणारे बिल गेट्स हवे आहेत, इथं अंबानी हवे आहेत, इथं टाटा हवे आहेत. आणि आपण ती स्वप्न दाखवली पाहिजेत मुलांना की बिझनेसमन हो, सर्वोच्च करिअर आहे. आणि मग एज्युकेशन ठरवावं. आता जसं मी स्क्रीनवरती दिलेलं आहे बाजूच्या, जर तुम्हाला जॉब मध्ये जायचं असेल अगदी हाय लेवलच्या, तर तुम्हाला कॉमर्स मध्ये CA CS हा पर्याय आहे की ज्याच्यानंतर हाय लेवलचे जॉब. पण हे जॉब मिळतील ते टॅक्स, अकाउंट्स, फायनान्स ह्या क्षेत्रात. CS झालं तर कंपनी लॉ ह्या क्षेत्रामध्ये. आणि तेच जर बरोबर त्याच्याऐवजी कॅटपी BBA हा कोर्स केला ग्रॅज्युएशन बरोबर, जो आम्ही प्रोव्हाइड करतो आहोत, आणि त्याच्यानंतर जर इंटरनॅशनल लेवलचं MS किंवा MBA केलं तर अति उच्च लेवलचे जॉब MNCs मध्ये प्राप्त होऊ शकतात. बरोबर. जर मीडियम लेवलचे जॉब पाहिजेत तर BBA BCom सारख्या डिग्री बरोबर CAM, CFM किंवा CFP सारखे काही सर्टिफिकेशन्स मुलं करू शकतात, म्हणून ते जॉबच्या मीडियम लेवलला पोहोचू शकतील. बरोबर आहे. तिसरा पर्याय आहे ज्यांना प्रोफेशन मध्ये जायचंय. आता प्रोफेशन म्हणजे व्यवसाय, सल्ला देणं. त्यातला जर टॅक्सचा, अकाउंटिंगचा प्रोफेशन निवडला, ऑडिटिंगचा प्रोफेशन, तर त्याच्यासाठी त्यांनी CA करावं किंवा कंपनी लॉच्या गायडन्स मध्ये जायचं असेल तर CS. पण त्यांनी बिझनेस रिलेटेड फायनान्स वगैरेचे प्रोफेशन्स, बिझनेस कन्सल्टन्सी. सो पुन्हा एकदा इथं कॅटपी BBA आणि याच्यानंतर CFE, CFA, CFP सारखे जर कोर्सेस केले तर हे
त्याच्यात उतरू शकतात. आणि जर बरोबर. बिझनेसला जायचं असेल तर कॅटपी आणि हा बीबीए हा एकमेव पर्याय आहे की बीबीए बरोबर कॅटपी केलं तर पूर्ण प्रॅक्टिकल स्किल्स मिळत आहेत. आणि आणखी हाय लेवलला जायचं असेल तर इंटरनॅशनल MS. आणि जर पाचवा प्रकार म्हणजे काही जणांना इंटरनॅशनल करिअर करायचे, नावापुढे एक फेम आणि सामाजिक प्रतिष्ठा, सो त्यांनी कॅटपी आणि बीबीए करावं. 3 वर्षात प्रचंड नॉलेज घ्यावं आणि पुढचे 2 वर्ष म्हणजे अगदी वयाच्या 22व्या वर्षी ते इंटरनॅशनल MS होऊ शकतात. सो असे असंख्य पर्याय अवेलेबल आहेत. अगदी. आता तुम्ही कॅटपी आणि BBA चा उल्लेख केला, तर पण BCom हे ड्युअल तुम्ही सर्टिफिकेशन नेमकं काय आहे याबद्दल काय सांगाल आपल्या विद्यार्थ्यांना? अच्छा, आता BBA आणि BCom हे कोर्सेस बेसिक ग्रॅज्युएशन आणि हे खूप गरजेचेच. ग्रॅज्युएशन हे असलंच पाहिजे. आजच्या काळात नुसत्या डिग्रीला किंमत नाहीये, डिग्री बरोबर तुमच्याकडे स्किल्स असले पाहिजे. टेक्नॉलॉजी मास्टरी, प्रॅक्टिकल स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत. म्हणून आम्ही BBA आणि BCom बरोबर इंटरनॅशनल स्किल्स, इंटरनॅशनल स्टडीज, टेक्नॉलॉजी आणि सॉफ्ट स्किल्स यांचं एक कॉम्बिनेशन केलं. आणि ते कॉम्बिनेशन म्हणजे BBA प्लस कॅटपी. आणि ह्या कोर्समध्ये आम्ही 3 वर्ष इतक्या डेप्थमध्ये त्यांना शिकवतोय की ही मुलं वयाच्या 20व्या वर्षी बिझनेस किंवा MNCच्या जॉबमध्ये स्वतःचं करिअर यशस्वी उच्च लेवलचं चालू करू शकतात. किंवा जर त्यांना वाटलं की इंटरनॅशनल डिग्री घ्यायच्या आहेत तर पुढे 1.5 ते 2 वर्ष 20 वर्षानंतर MS MBA ला इन्व्हेस्ट करून ते हाय लेवलची इंटरनॅशनल क्वालिफिकेशन घेऊन एक सोशली पण एक प्रेस्टिजियस लेवलला पोहोचू शकतात. सो अशा पद्धतीचा हा कॅटपी 3 वर्षाचा कोर्स, ऑब्व्हियसली BBA बरोबर असल्यामुळे 3 वर्ष. याच्यामध्ये डेली 4 लेक्चर्स हे स्टडीज वरती होतात आणि डेली 3 सेशन्स होतात. ती असतात एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजची. ह्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये आम्ही अगदी सॉफ्ट स्किल, कम्युनिकेशन, स्पोर्ट्स, म्युझिक ट्रेनिंग, डेली 1 तास वर्कआउट जेणेकरून हेल्थची काळजी घेईल, जेणेकरून माणसाला परिपूर्ण बनवत आहोत. आणि त्याच्याबरोबर हे जे 4 लेक्चर्स किंवा 4 सेशन्स अभ्यासाचे होतील त्याच्यामध्ये फायनान्स, मार्केटिंग, HR, बिझनेसच्या सिस्टम्स, बिझनेसचे एक्सपान्शन्स कसे करायचे, ह्या सगळ्या एरियातले इंटरनॅशनल स्टडीज, त्या इंटरनॅशनल स्टडीज बरोबर प्रॅक्टिकल स्किल्स आणि हाय लेवलची टेक्नॉलॉजी, अगदी बिझनेस ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्सचा वापर करून बिझनेस कसे करू शकतो, Amazon, फ्लिपकार्ट सारख्या साईट्सचा यूज करून आपण बिझनेस करू शकतो, डिजिटल मार्केटिंग, ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन केलं गेलंय. आणि हे इतकं प्रॅक्टिकल पद्धतीनं शिकवलं जातं की ह्या 3 वर्षात तयार झालेल्या मुलाला आम्ही 100% जॉब गॅरंटी किंवा 100% बिझनेस सक्सेस देतोय. इतका सुंदर हा कॅटपीचा कोर्स आहे. आणि आय कॅन से वन थिंग विथ प्राईड की एकही गोष्ट अशी नाही की जी ह्या कोर्समध्ये नाहीये. डिग्री बरोबर डिग्री मिळते, प्रॅक्टिकल स्किल्स मिळतात, सॉफ्ट स्किल्स मध्ये कम्युनिकेशन पासून सगळी डेव्हलपमेंट होतीये. ज्याला जॉबमध्ये जायचंय त्याला आम्ही 100% जॉब देतो आहोत मोठ्या मोठ्या MNCs मध्ये. आणि ज्याला बिझनेसमध्ये जायचंय त्याला हँड होल्डिंग करून आम्ही बिझनेसच्या सक्सेस पर्यंत हा एक असा कोर्स आहे जो कदाचित भारताला त्याचे फ्युचर मधले मोठे मोठे नेते, कदाचित काही नारायण मूर्ती घडतील, काही टाटा घडतील, काही अंबानी घडतील, इतक्या ताकदीचा हा कोर्स तयार केलेला आहे. अगदी तुम्ही आता म्हणालात तसं की 100% बिझनेसची गॅरंटी तुम्ही या कोर्सच्या माध्यमातून देतात, ती कशी हे आपण जाणून घेणार आहोत पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय 12वी नंतरचे सर्वोत्तम करिअर कसे निवडायचे या विषयावरती. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत शिक्षण तज्ञ निलय मेहता. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. निलय सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण कॅटपी विषयी जाणून घेतलं, मात्र ह्या कॅटपीच्या कोर्सच्या अनुषंगाने मला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही 100% जॉब गॅरंटी आणि 100% बिझनेस सक्सेसची गॅरंटी देतात, ती कशी काय? पहिली गोष्ट आम्ही कॅटपीमध्ये करतोय, 12वी नंतर जी मुलं हुशार आहेत, स्मार्ट आहेत, म्हणजे जरा तरी त्यांच्यामध्ये क्षमता आहेत अशी मुलं सिलेक्ट केली जातात इंटरव्ह्यू नंतर. साधारणतः 99 पोझिशन. आणि ह्या मुलांमध्ये क्षमता खूप आहेत. त्यांना जर आपण प्रॅक्टिकल स्किल दिलं आणि आज जे इंडस्ट्रीला रिक्वायर्ड आहे ते पूर्ण नॉलेज, ती टेक्नॉलॉजी शिकवली तर आज इंडस्ट्रीमध्ये प्रचंड गरज आहे चांगल्या मॅन पॉवरची. इव्हन बिझनेसचे स्किल शिकवले. अरे न स्किल शिकलेला एक बिझनेसमन लाखो कमवू शकतो विदाऊट शिक्षणाच्या बेसिसवरती. तर ही 70, 80, 90, 95% मुलं जर त्यांना स्किल शिकवले तर ते केवढे मोठे बिझनेसमन बनू शकतील. आणि हे धोरण आम्ही पकडलं आणि त्याच्यानुसार ह्यांना प्रॅक्टिकल स्किल देतोय. ऍक्च्युली आत्ताच्या शिक्षणात
प्रॅक्टिकल शिक्षणाची कमी होती. बिझनेस कधी पुस्तकातून नाही कळत, मग हे प्रॅक्टिकल जेव्हा जोडलं जातं ना ह्याला, तेव्हा आज माझी मुलं जॉबला फायनान्स सेक्टर असू देत, मार्केटिंग असू देत, HR असू देत, कुठल्याही सेक्टरमध्ये हे जॉईन होऊ शकतात. आणि आज कंपन्यांशी आमचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत, कंपन्या आजपासून रेडी आहेत की सर ही मुलं फायनल झाली की आम्ही रांगेत आहोत, मुलांना पाठवा. आणि एवढे स्किल असल्यावर तो बिझनेसमध्ये कसा सक्सेसफुल होईल. आम्ही हँड होल्डिंग करतो आहोत, तो बिझनेसमध्ये सक्सेस होऊपर्यंत रेग्युलर त्याला गायडन्स दिला जातोय, त्याला डिजिटलायझेशन शिकवलं जातंय. एवढं असल्यावर तो मुलगा यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून आम्ही पण लेखी गॅरंटी देतो की 100% जबाबदारी आमची ह्याला यशस्वी करायची. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात हा कॅटपी कोर्स केल्यावरती 100% जॉब गॅरंटी आहेच, मात्र 100% बिझनेस सक्सेस होण्याची गॅरंटी देखील तुम्ही या निमित्ताने देताच आहात. मात्र सर हा कोर्स नेमका कोणी करावा? हा कोर्स पहिली गोष्ट म्हणजे 12वी सायन्स असू देत, 12वी तुमचा डिप्लोमा झालेला असू देत, 12वी कॉमर्स नंतरची मुलं असू देत, ह्या सगळ्यांसाठी फक्त एक गरज आहे, तुम्हाला 10वी किंवा 12वीला 70% मार्क्स हवेत. त्याच्यानंतर तुम्ही ह्या कोर्सला येऊ शकता. दुसरा एक ओघ माझ्याकडे येतो आहे, म्हणजे काही मुलं ज्यांना इंजिनिअरिंगमध्ये पहिल्या दुसऱ्या वर्षी लक्षात आलं की आता जरासं मावळतीकडे चाललंय हे क्षेत्र आणि इथं प्रॅक्टिकल काही मिळत नाही, आपण बिझनेसला शिफ्ट होऊ, कारण पुढे पुन्हा 2-4 वर्षे घालवायचीच आहेत. त्याच्याऐवजी काही फर्स्ट इयर सेकंड इयर मधून मुलं इकडे येत आहेत. आणि तिसरा म्हणजे काही साक्षीसारखी ही मुलं आहेत की ज्या मुलांना स्पेसिफिकली CA मध्ये 3ही ट्राय केला होता आणि नंतर अभ्यासाचं प्रचंड दडपण जाणवलं की अख्खं आयुष्य तसं अभ्यासातच जातंय. सो शी हॅज शिफ्टेड टू धिस सेगमेंट आणि आज तिथे ती एन्जॉय करते. म्हणजे हे CA करणारी लोक, थोडीशी इंजिनिअरिंग करणारे, 12वी झालेले आणि ज्यांना इंटरनॅशनल करिअर करायचं आहे. मिताली वाणी आहे की तिला इंटरनॅशनल करिअर करायचं होतं, US UKलाच जायचं, पण तिनं हा कोर्स बघितल्यावर ठरवलं की मी 3 वर्ष इथे इन्व्हेस्ट करणार, स्वतःची ताकद वाढवणार, मग मी US UKला जाणार आणि कदाचित MS तिथे करणार. सो अशा पद्धतीची 12वी नंतरची बरीच व्हरायटी याची ह्या कोर्सला येऊ शकते. बरोबर आहे. अर्थातच हे सगळं आहेच, मात्र कॅटपी ह्या ड्युअल डिग्री नंतर पुढे काय? कारण की बऱ्याचदा डिग्री मिळते, मात्र बऱ्याचदा कुठेतरी मुलांमध्ये थोडासा संभ्रम असतो, आपल्याला 100% जॉब गॅरंटी तुम्ही ह्या मार्फत देत आहात, त्याबद्दल मला जाणून घ्यायचं. हो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 100% जॉब तर देतोच आहे. बिझनेसला जायचंय, लगेच बिझनेसला जावा नाही तर तुम्ही असंही करू शकता. सुरुवातीचे 2-3 वर्ष आपण जॉब करूयात, मग बिझनेसला उतरूयात, त्यावेळी पुन्हा आम्ही सपोर्ट करतोय. आणि ज्यांना वाटतं की मला हाय लेवल एज्युकेशनलाच जायचं आहे, ते MS करू शकतील UK US ला, कारण ह्या 3 वर्षात त्यांचा प्रॅक्टिकल बेस तयार झाल्यामुळे MS समजायची जी त्यांची कॅपॅसिटी असेल ती खूप इन्फ्लेट झालेली असेल, तिथलं सक्सेस खूप इझी होईल त्यांना. सो तोही खूप मोठा पर्याय अवेलेबल आहे ह्या कॅटपी नंतर. बरोबर आहे. म्हणजे आपण पुढे जाऊन अजूनही शिक्षण घेऊ शकतो, हे फार महत्वाचं आहे. आणि अर्थातच कॅटपी BCom किंवा BBA ची ऍडमिशन घेण्यासाठी नेमकं काय करायचं? पहिली गोष्ट तर करा की हे सगळं प्रत्यक्ष पाहायला नाईब इंटरनॅशनल कॉलेज जे पुण्यात सदाशिव पेठेत आहे, तिथं व्हिजिट द्या. त्या कॉलेजचे सगळं वातावरण, तिथले प्रिमायसेस, मेडिटेशन रूम पासून हॉस्टेलपर्यंतच्या सुविधा पाहिलं की तुम्हाला लक्षात येईल की हे एज्युकेशन काहीतरी वेगळं आहे. हे पहा पहिल्यांदा. पाहिल्यावर तुमचा डिसिजन झाला की मग आम्ही तुमची एंट्रन्स टेस्ट आणि इंटरव्ह्यू घेऊ आणि हे झाल्यानंतरच तुम्हाला सिलेक्शन केलं जाईल. आणि त्याच्याबरोबर BBA ची पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर ऍडमिशन्स होईल आणि बरोबर कॅटपी कोर्स साधारणतः जुलैमध्ये चालू होऊन जाईल. ऑलरेडी आता ऍडमिशन सुरू झालेले आहेत कोर्सेसच्या. अर्थातच. आणि अजून काही माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता. त्याचबरोबर आपण बघतोय की निलय सर ह्या सगळ्याबद्दल उत्तम मार्गदर्शन तर विद्यार्थ्यांना करतच आहेत. चांगलं शिक्षण मिळावं ह्याच्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. पुण्यामधले एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून ते नावाजलेले आहेत. सर, अजून एक प्रश्न, तो म्हणजे जाता काय सांगाल, एकूणच करिअर बाबतचा एक वेगळा दृष्टिकोन तुम्ही आता ह्या निमित्ताने दिलेला आहेतच, मात्र अगदी संक्षिप्त स्वरूपात तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल? पहिली गोष्ट, आपल्या तरुणांमध्ये कॅपॅसिटी आहे. मी शिक्षकांना आणि पालकांना सांगेल, आपल्याकडे लहानपणापासून ना मुलांना एक स्वप्न दाखवलं जातं. हुशार आहेस तर सायन्सला जा, मगाशी म्हटल्याप्रमाणे, किंवा जर आणखी हुशार आहेस पुढे गेला तर CS करायचं, डॉक्टरच करायचं, इंजिनियरच करायचं. आपण कुठंतरी रिस्ट्रिक्ट करतोय मुलांना. म्हणजे आज जर म्हटलं नारायण मूर्ती मोठे, टाटा मोठे, इंदिरा नुई मोठ्या, की कदाचित एक CA, मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे, पण कधी माझ्यापेक्षा ते बिझनेसमन मोठे जे लाखोंना आज जॉब फॅसिलिटी प्रोव्हाइड करतायत आणि करोडोंचे
कॅपिटलायझेशन इंडियाला प्रोव्हाइड केलेलं आहे, तर मग मुलांनी ही मोठी स्वप्न का बघू नयेत? अगदी खरं. शिक्षकांनी पालकांनी ही स्वप्न दाखवावीत की खूप मोठे व्हा, कदाचित बिझनेसमॅन व्हा आणि करोडोंना तुम्ही जॉब द्या. खरंय. पहिली गोष्ट. आणि हे जर स्वप्न कुठलंही पूर्ण करायचं असेल ना, तर तुम्हाला आज डिग्री बरोबर स्किल्सची गरज आहे. कम्युनिकेशन स्किल, सॉफ्ट स्किल, टेक्नॉलॉजीचे मास्टर्स असला पाहिजे. म्हणून डिग्री बरोबर असं काहीतरी मिळवा की जे तुम्हाला प्रॅक्टिकल स्किल्स आणि टेक्नॉलॉजी बरोबर एक चांगला ऍटिट्यूड असणारा माणूस घडवतोय. आणि हे सगळं आम्ही कॅटपी मध्ये देतोय. तर मी खरंच मनापासून आवाहन करीन की कॅटपी विथ BBA हा कोर्स संपूर्ण डिग्री पासून ते नॉलेज आणि प्रॅक्टिकल स्किल्स सगळे देतोय. तर ज्याला शक्य आणि ज्याच्यात कॅपॅसिटी आहे त्या एंट्रन्स मध्ये पास व्हायची, त्या प्रत्येकाने हा कोर्स नक्कीच करावा. अगदी त्याला दुसऱ्या करिअरला जरी जायचं असेल ना, तरी एकदा व्हिजिट करा आणि ही पद्धत पहा. म्हणजे तुम्ही तुमच्या कदाचित दुसरीकडच्याही शिक्षणामध्ये ह्या पद्धतीनं स्वतःला डेव्हलप करू शकाल. कारण स्किल शिवाय आज पर्याय नाहीये. पुन्हा एकदा जाताना मी सांगेन, स्वप्न मोठी पहा, तुमच्यात क्षमता आहे. फक्त काही लोकांनी छोटी स्वप्न दाखवली म्हणून त्या स्वप्नांमागे धावू नका. तुम्ही कॅपेबल आहात. तर मोठी स्वप्न पहा. कॅटपीला एकदा व्हिजिटला या. मी तुमच्याशी नक्की भेटेन आणि अजूनही काही तुमच्या शंका असतील त्या सॉल्व्ह करण्याचा पुरेपूर प्रयत्न करीन आणि तुम्हाला उत्तम गायडन्स देण्याचा आणि तुमचं आयुष्य यशस्वी करण्याची जबाबदारी मी माझ्यावरती घेईन. अगदी. आता तुम्ही ह्या निमित्ताने आत्ता एक सांगितलं की कौशल्य प्राप्त झालं पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये. केवळ डिग्री असून चालत नाही, तर त्याचबरोबर अनेक काही वेगवेगळे कोर्सेस खरं तर कॉमन क्षेत्राशी निगडीत आहेत. जसं आता तुम्ही कॅटपी विषयी सांगितलं, हे फार महत्त्वाचे कोर्सेस आहेत कारण की ह्यामुळे तुमच्यामधलं एक स्किल डेव्हलप व्हायला मदत होते. मात्र एकूणच सगळा पूर्ण सारासार विचार करून हा कोर्स तयार केलाय का? 100%. आज हा कोर्स तयार करताना माणसाची सर्वांगीण डेव्हलपमेंट पाहिली आहे. बघा ना, पहिली गोष्ट, माणूस फक्त पैशासाठी जगत नाही. माणूस जगतो कारण त्याला आयुष्य सुंदर पाहिजे असतं, छान जगायचं असतं. आणि त्या छान जगण्यात पैसा एक गोष्ट आहे. त्या पैशासाठी शिक्षण घ्यावं लागतं, करिअर करावं लागतं. म्हणून ह्या कोर्सची सगळ्यात मोठी खासियत, हा कोर्स करिअर बरोबर सुंदर आयुष्य घडवतो. इथं मेडिटेशन, मुलांना संस्कार, ह्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात. त्याचं आयुष्यही सुंदर होतंय. त्याला ऑलराऊंडर बनवलं जाते. रोज डेली 1 तास हेल्थ वर्कआउट आहे. हेल्थ चांगली तर आयुष्य चांगलं. या सगळ्या बाबींचा हा कोर्स डिझाईन करताना विचार केलेला आहे. आणि डिग्री लागते म्हणून त्या डिग्रीचाही विचार केलेला आहे. म्हणून बरोबर BBA किंवा BCom दिलं जाते. तर हे ड्युअल सर्टिफिकेशन आयुष्यात सगळ्या बाबतीत घडवणार आहे आणि माझ्या भारतीय तरुणाला कुठंच कमी पडून देणार नाही. एक दिवस हाच भारतीय युवक आपल्या देशाची प्राईड असेल. अगदी. आणि मला वाटतं की मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणालात, नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारा होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि कॅटपी ह्या कोर्समध्ये आजची तरुण पिढी पाहिली तर त्यांना नोकरीपेक्षा खरंच बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे किंवा स्टार्टअपमध्ये इंटरेस्ट आहे. तर नक्कीच आता ते वाढायला लागलेला इंटरेस्ट होतं. अशा विद्यार्थ्यांनी तर खरंच कॅटपी हा कोर्स करायला हरकत नाही. याच्याविषयी अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. त्याचबरोबर तुम्ही सरांना स्वतः जाऊन भेटू शकतात आणि या कोर्स विषयी अजून माहिती जाणून घेऊ शकता. सर, खूप छान माहिती खरं तर तुम्ही ह्या निमित्ताने आमच्या प्रेक्षकांना दिली आणि विद्यार्थ्यांना नक्कीच ह्या कोर्सचा खूप फायदा होणार आहे त्यांच्या पुढच्या उज्ज्वल आणि सर्वोच्च करिअरसाठी. मात्र वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते. मात्र तुम्ही आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. यानंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच सांगतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.